छत्रपती संभाजीनगरमध्ये बीड घटनेच्या निषेधार्थ मोर्चा आहे। संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ ओबीसी समाज एकवटलेला आहे। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या उपस्थितीत या मोर्चाला आता सुरुवात होतीये। या घडीची महत्त्वाची ही बातमी आपण पाहतोय। छत्रपती संभाजीनगरमध्ये बीड घटनेच्या निषेधार्थ आज मोर्चा निघतोय। संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ ओबीसी समाज आता एकवटलेला आहे। लक्ष्मण हाके या मोर्चाचं प्रतिनिधित्व करणार आहेत। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते आपले प्रतिनिधी सचिन बडे यांच्याकडे। सचिन, आता थोड्याच वेळात या मोर्चाला सुरुवात होते। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वात ओबीसींचा हा एल्गार। लागवीजी छत्रपती संभाजीनगरमध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वामध्ये एक निदर्शनं करण्यात येणार आहेत। कारण बीडमध्ये जे काही राजकारण पेटलेलं आहे त्याच्या निषेधार्थ आणि दुसरीकडे ज्या काही म्हणजे घटना घडतायत त्या घटना घडत असताना सुद्धा याचं जाणीवपूर्वक राजकारण केलं जातं आणि त्याचा निषेध जो आहे तो व्यक्त केला जातोय। आपण जर माझ्या मागे पाहिलं तर तुम्ही पाहत असाल तर ओबीसी कार्यकर्ते असतील किंवा समाजातील जे महत्त्वाचे घटक आहेत ते सुद्धा या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत आणि त्यांनी निदर्शनं करून त्या ठिकाणी आता हे सांगण्याचा प्रयत्न केला जातोय की हे जे राजकारण सुरू आहे हे करू नये आणि त्यासोबतच आता कुठेतरी समाजाची भूमिका जी आहे ती मांडण्याचा प्रयत्न केला जातोय। काय सांगाल, जाती जातीमधलं राजकारण आता कुठेतरी पेटल्याचं पाहायला मिळतंय, त्यानंतर आज निदर्शनं कशाबद्दल? हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे। स्वर्गवासी संतोष देशमुख यांना ज्या पद्धतीने मारलं गेलं त्या आरोपीला फाशीची शिक्षा होण्यासाठी या महाराष्ट्रातला बहुजन समाजाच्या कुटुंबाच्या मागे आहे आणि हे सगळं होत असताना विनाकारण आमचे म्हणणं आहे की ज्या पद्धतीने हत्या झाली त्या पद्धतीने ते जे कोणी आरोपी असतील त्याला फाशीची शिक्षा झाली तरी महाराष्ट्रातला सगळा बहुजन समाज त्यांच्या सोबत असताना एक वेगळ्या पद्धतीचे आंदोलन करायला सुरुवात केली। वेगळ्या जिल्ह्यात जायची वेळ आली, प्रत्येक जागेवर त्या कुटुंबाला न्याय मागण्यासाठी वेळ आली। भाजपचे आमदार असताना, राज्याचे मुख्यमंत्री असताना ज्या पक्षाचे आमदार या महाराष्ट्रामध्ये आंदोलन करतात त्याच पक्षाचे मुख्यमंत्री आहेत आणि मुख्यमंत्री भाजपचे असताना, आमदार भाजपचे असताना आमचा प्रश्न असा आहे, सुरेश धस साहेब, तुमचा मुख्यमंत्र्यावर विश्वास नाही का? हा मोठा प्रश्न उपस्थित केला आपण या ठिकाणी पाहताय। हे सगळे समाज बांधव जे आहेत ते आता प्रश्न उपस्थित करतायत की सुरेश धस यांचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास नाहीये का? त्याचे काय राजकारण पाहायला मिळते, त्याचे काय वातावरण पेटलंय? सचिन, या मोर्चात सहभागी झालेले काही बांधव कटआउट्स आपण पाहतोय। धनंजय मुंडे यांचे कटआउट्स घेऊन या मोर्चात सहभागी झालेले आहेत। तुमच्या मागे हे कटआउट्स देखील दिसतायत। सचिन, बरं, आता एक कटआउट आहे धनंजय मुंडे यांचे आहेत। आता पुढे या, काय सांगाल धनंजय मुंडे पंकजा मुंडे यांचे कटआउट तुमच्या हातात आहेत, काय पाहणार? हे जे आपल्या महाराष्ट्रात जातीचं राजकारण काही लोक करतायत त्यांना सांगू इच्छितो, संतोष अण्णा देशमुख वारले त्यांचे जे मारेकरी असून त्यांना कठोर शासन, पण महाराष्ट्रामध्ये एका आणि दोन जातीची ओबीसी आणि मराठा समाज भांडणं लावण्याचं काम त्या जिल्ह्याचे आमदार व काही लोक करतायत। त्यांना सांगू इच्छितो की त्यांनी या महाराष्ट्रात असं चुकीचं नका करू। आमची मनापासून इच्छा आहे संतोष देशमुख अण्णांची हत्या झाली त्यांच्या जे आरोपी असतात त्यांना कठोर शासन आणि प्रशासनाला विनंती आहे की आपले जे आमदार बोलत आहेत सुरेश धस ते आपल्या महायुतीमध्ये असताना ते विरोधात जात आहे, ते एका पक्षाचे आमदार आहे आणि ते एका जातीचे एका आपण पाहता लागली या ठिकाणी आक्रमक पावित्र्य पाहायला मिळतोच। मात्र दुसरीकडे हातामध्ये कटआउट आहेत आणि ते कटआउट हे दाखवतायत की ते आमचे नेते आहेत आणि त्या नेत्यांसोबत आम्ही या ठिकाणी उभे राहिलेले आहोत। निश्चित सचिन, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाच्या सविस्तर माहिती करता। तुमच्याकडून अपडेट घेत राहू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।